म्हणूया. सर्व समर्थ एकच देवचे पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देवचा पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याजवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याजवर मी विश्वास ठेवितो. आमेन. मंडळींनी खाली बसावे. बसलेलो असताना आपण अजून एक गीत गाणार आहोत. उपास संगीतामधून 93 क्रमांकाचे गीत, गीत क्रमांक 93. दीनानाथ पापी जनोद्धारका, दीनानाथ पापी जनोद्धारका, खरा येशू तू मृत्यू संहारका, खरा येशू तू मृत्यू संहारका, दीनानाथ पापी जनोद्धारका, स्तुतीने तुझा अंतरी, स्तुतीने तुझा अंतरी मी भरे, वदाया तिला शक्य वाणी नरे, वदाया तिला शक्य वाणी नरे, दीनानाथ पापी जनोद्धारका, तू दास हा मुक्त केला आता, तू दास हा मुक्त केला आता, नसे पार हर्षास हे तत्वता, नसे पार हर्षास हे तत्वता, दीनानाथ पापी जनोद्धारका, त्रस्त सैतान सत्तेमधी, असे त्रस्त सैतान सत्तेमधी, पुन्हा भोगणे तीना येवो कधी, पुन्हा भोगणे तीना
दीनानाथ पापी जनोद्धारका नसे दासता देसी तू पुत्रता नसे दासता देसी तू पुत्रता पुणे काय सारी असे सौख्यता पुणे काय सारी असे सौख्यता दीनानाथ पापी जनोद्धारका अगावत्सला विकराला मला अगावत्सला विकराला मला कृपा शक्ती जन्म द्या मंगला द्या मंगला दीनानाथ पापी जनोद्धारका प्रेज द लॉर्ड. पुढे जाण्याच्या अगोदर मी काही विनंती करू इच्छितो. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास आणि तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी भेट घेण्याकरता तू आम्हाला घेऊन आलास. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझं पवित्र वचन आम्ही स्वीकारत असताना आमचं अंतःकरण तुझ्या ठाई एकाग्र कर आणि त्या वचनाप्रमाणे आम्हाला आचरण करता यावं म्हणून तू सहाय्य कर. येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. आज मला थोडासा वेळ लागणार आहे संदेशाला, त्यामुळं अगोदरच मी मनाची तयारी करतो. आज आपण पुढच्या काही गोष्टी स्किप करणार आहोत, परंतु हे वचन आपल्या समोर ठेवणं मला फार महत्वाचं वाटतं. कपल किती आहे तिथे? हात वरती करा. असं पूर्ण हात वरती करा. मी ज्यावेळेस सांगेन ना त्यावेळेस त्यांनी उभं राहायचं बरं का. खाली तुमच्यापैकी खाली कोणी बसलेला आहे का? किंवा तुमच्यापैकी तुमचा पार्टनर कोणी खाली बसलेला आहे का? नाहीये, सगळे इथेच आहेत. बरोबर आहे? ओके. आपण आज गिव्ह अँड टेक मध्ये आजचा संदेश पाहण्याचा प्रयत्न करू. परमेश्वर आपल्याला काय शिकवू इच्छित आहे. एक 2-3 प्रश्न मी सुरुवातीला विचारतो. फार सोपे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला नक्की देता येतील. लग्न म्हणजे काय? विवाह म्हणजे काय? काय म्हणतात? लग्न या शब्दाची व्याख्या काय आहे? अरे बापरे, एवढा गहन प्रश्न आहे. लग्न म्हणजे काय? करार. बरं, म्हणजे करारावरती परत आलेलो आहोत. अजून लग्न म्हणजे काय? व्याख्या. ओके, ठीक आहे. हा,
आहोत, आपण जवळपास आलेलो आहोत. दोन व्यक्ती, आता लग्नाची जी व्याख्या आपण करू ना, तर ती कशी असली पाहिजे? हे उत्तर तुमची चुकीचे नाहीत, हे बरोबर आहेत. परंतु येस बोला. ज्यावेळेस आदामाला परमेश्वराने निर्माण केलं त्यावेळेस त्याला सहकारी म्हणून स्त्री दिली, तसं प्रत्येक पुरुषाला एक सहकारी म्हणून स्त्री लग्नाचा करावा दिलेली आहे. ओके ओके, छान. मी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतो. दोन व्यक्ती, त्यांची कुटुंब आणि संस्कृतींना जोडणारे कायदेशीर, लक्षात घ्या, दोन व्यक्ती, त्या दोन व्यक्तींचे एकत्र येणारे कुटुंब, त्यांच्या संस्कृती यांना जोडणारं कायदेशीर सामाजिक आणि पवित्र बंधन म्हणजे, आलं लक्षात? लग्नाच्या त्या पवित्र विवाहाच्या सोहळ्यामध्ये फक्त एक पुरुष आणि एक स्त्री एकत्र येतात असं नाही, तर त्यांची कुटुंब देखील एकत्र येतात. आणि म्हणून ज्यांचा विवाह होतो ते, त्यांची कुटुंब, त्यांची संस्कृती, सामाजिक आणि कायदेशीर जे बंधन आहेत, लग्न केल्यानंतर किंवा लग्न होत असताना आमच्या जीवनामध्ये काही सामाजिक बंधनं आहेत, ती आम्हाला पाळली पाहिजेत. काही पवित्र शास्त्रानं घालून दिलेली बंधनं आहेत, चौकटी आहेत, ती आम्हाला, त्या चौकटी आम्हाला पाळल्या पाहिजेत. त्यांच्या बाहेर त्यांचं उल्लंघन करता कामा नये. आणि देवानं लावून दिलेला जो कायदा आहे, त्या कायद्याचं उल्लंघन आम्ही करता कामा नये. त्या चौकटीमध्ये, त्या बंधनामध्ये, त्या पवित्र बंधनामध्ये राहणं म्हणजे लग्न होय. ज्यावेळेस आठवा तुम्ही तुमच्या लग्नाचा प्रसंग, ज्यावेळेस तुमचं लग्न झालं असेल, पवित्र वेदीजवळ आपण पाळकांच्या समोर, जमलेल्या सगळ्या मंडळीसमोर आम्ही कोणाला वचनं देतो? आम्ही परमेश्वराला वचनं देतो. आम्ही पाळकांना वचनं देत नाहीत, आम्ही जमलेल्या लोकांना वचनं देत नाहीत. ते साक्षीदार म्हणून असतात, परंतु वचनं आम्ही कोणाला देतो? कोणाच्या समोर, कोणाच्या समक्षतेत देतो? देवाच्या पवित्र समक्षतेत आम्ही ती वचनं देतो आणि घेतो. आणि ज्यावेळेस ती वचनं आम्ही देतो, ज्यावेळेस ती वचनं आम्ही घेतो, ते अलंकार ज्यावेळेस आम्ही देतो आणि स्वीकारतो, ती परंपरा म्हणून नाही, किंवा फक्त एकत्र यायचं म्हणून नाही. आई वडिलांनी मुलगी घरामध्ये किती दिवस पोहोचायची म्हणून लग्न करून द्या, त्याच्यासाठी लग्न नाही. लग्नाला फार मोठा अर्थ आहे. तो अर्थ आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, आज मला वेळ लागणार आहे, परंतु हा विषय आपण समजावून घेतलाच पाहिजे. परमेश्वरानं या पवित्र विवाह संस्थेला अस्तित्वात आणलं. कुठं आणलं? एदेन बागेमध्ये अस्तित्वात आणलं, नाही का? परमेश्वराने ही विवाह संस्था स्थापन केलेली आहे. आणि ही विवाह संस्था स्थापन करण्यापाठीमागचा परमेश्वराचा विचार काय होता? देवाचं काय म्हणणं होतं? बघा, आम्हाला पवित्र शास्त्र वचन काय सांगतं? मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, मी त्याच्यासाठी त्याच्या योग्यतेचा मदतगार करीन. परमेश्वर काय म्हणाला? मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, म्हणून मी त्याच्यासाठी त्याच्या योग्यतेचा, म्हणजे कोणाच्या? पुरुषाच्या योग्यतेचा. कारण आधी आदामाला तयार केलं, पुरुष आधी तयार झाला, आणि म्हणून परमेश्वरानं असं म्हटलेलं आहे की हा एकटा असावा हे बरं नाही. बघा, लक्षात घ्या, अगोदर परमेश्वरानं शब्दानं सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. पृथ्वी, समुद्र, आकाश, अंतराळ, पक्षी, जलचर, पशु शब्दानं तयार केलं. आणि ते प्रत्येक जीव तयार झाल्यानंतर, आकाश, अंतराळ सगळं तयार झाल्यानंतर, आकाशातले तारे, ग्रह, देवानं काय म्हटलेलं आहे? प्रत्येक गोष्ट तयार केल्यानंतर परमेश्वरानं ते बघितलं आणि देव म्हणतो हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. बघा, 6 दिवस वाचून पहा, परमेश्वर प्रत्येक वेळेस हे म्हणत आहे हे चांगलं आहे. फक्त एका ठिकाणी परमेश्वर थांबलेला आहे. कुठे थांबला? पुरुषाला बघितल्यानंतर देव थांबला. तिथे म्हटलेलं आहे का की हे चांगलं आहे? नाही म्हटलं. परमेश्वरानं तर सगळ्या गोष्टी
शब्दानं निर्माण केल्या, परंतु मनुष्याला मात्र मातीपासून निर्माण केलं. आदाम, आदामा हा मूळ शब्द आहे. आदामा त्याचा अर्थ धरणी किंवा माती. मातीपासून त्याची निर्मिती केली मनुष्याची. परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा माणूस निर्माण केला आणि त्याला निर्माण केल्यानंतर देव हे म्हणत नाही की हे चांगलं आहे. परमेश्वरानं आता मध्ये किती काळ गेला आपल्याला माहिती नाहीये. संपूर्ण सृष्टी निर्माण केली, माणसाला निर्माण केलं, माणसाला त्या एदेन बागेमध्ये, एदेनतल्या बागेमध्ये ठेवलं आणि मग देवबाप कदाचित रोज त्याच्याकडे बघत असेल. तो एकटाच आहे आणि मग एकदा परमेश्वरानं सगळे प्राणी या आदामाकडे आणलेले आहेत आणि परमेश्वरानं हे बघितलं की हा आता कोणकोणत्या प्राण्याला काय काय नावं देतो. आदामानं नावं दिली, परंतु त्याला त्याच्या योग्यतेचा जोडीदार त्या प्राण्यांमध्ये सापडला नाही. परमेश्वराला त्या आदामाची एकांत वासामध्ये राहण्याची जी प्रवृत्ती होती, किंबहुना आदामाचा जो एकटेपणा होता, आदामाचा जो एकांतवास होता, तो परमेश्वराला कुठेतरी खटकत होता. अगोदरच्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर परमेश्वर म्हणत आहे की हे चांगलं आहे, परंतु आदामाच्या जीवनाकडे बघून परमेश्वराला कुठेतरी खंत वाटत होती आणि म्हणून परमेश्वराने या सगळ्या प्राण्यांना त्याच्याकडे आणल्यानंतर त्यांना नावं दिली, परंतु तरी देखील आदामासाठी योग्य असा मदतगार परमेश्वराला त्यांच्यामध्ये सापडला नाही आणि म्हणून परमेश्वरानं काय केलेलं आहे की आदामाला गाढ निद्रा आणली. त्याच्या फासळीमधून एक फासळी काढून घेतली, ती जागा मांसानं भरून आली. आता फार लक्ष देऊन ऐका, खूप लक्ष देऊन ऐका. ती जागा मांसानं भरून आणलेली आहे आणि त्या फासळीपासून आदामानं स्त्रीची निर्मिती केली आणि ती स्त्री परमेश्वरानं काय केलेलं आहे, त्या आदामाकडे तो घेऊन आलेला आहे. बघा, त्याच्या फासळीतून फासळी काढून घेतली आणि त्या फासळीपासून स्त्री तयार केली आणि पुन्हा ती त्याच्याकडेच आणलेली आहे. हे लक्षात घ्या. आदामाच्या फासळीतून फासळी काढून घेणं आणि त्यापासून स्त्री तयार करणं आणि ती स्त्री आदामाकडेच घेऊन आलेला आहे परमेश्वर. आता त्या स्त्रीकडे बघितल्यानंतर आदामाच्या भावना पल्लवित झालेल्या आहेत आणि आदाम काय म्हणतो, आता मात्र ही माझ्या हाडाचे हाड आणि माझ्या मांसाचे मांस आहे. त्या प्राण्यांकडे बघून आदाम म्हणाला होता का? नाही म्हणाला. कारण आदामाची शरीर यष्टी आणि त्या प्राण्यांची शरीर यष्टी याच्यात जमीन आसमानचा फरक होता. त्याला त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी अनुरूप जोडीदार सापडत नव्हता. परमेश्वराला देखील हे जाणवलं आणि म्हणून आदामासारखाच जोडीदार त्याला हवा होता आणि आदामाच्या फासळीपासून परमेश्वरानं स्त्रीची निर्मिती केली आणि आदामाकडे ज्यावेळेस परमेश्वर त्या स्त्रीला घेऊन आला त्यावेळेस आदाम म्हणतो, आता मात्र ही माझ्या हाडाचे हाड आणि माझ्या मांसाचे मांस आहे, कारण ही पुरुषातून घेतलेली आहे. कुठून निर्मिती केली? पुरुषातून निर्मिती केली. म्हणजे आदामापासून ही स्त्री निर्माण झालेली होती. आदामाला हे माहिती होतं की ती त्याच्यासारखी नाहीये. लक्षात घ्या, आपल्या हाताची बोटं आहेत, हे सगळे बोटच आहेत, परंतु एकही बोट दुसऱ्या बोटासारखं नाही. अंगठा हे पण बोट आहे, करंगळी हे पण बोट आहे, परंतु अंगठा करंगळी होऊ शकत नाही आणि करंगळी अंगठा होऊ शकत नाही. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे आदाम आणि हवा ही यांची कॅटेगरी एकच आहे, ह्युमन कॅटेगरी, एकाच कॅटेगरीमध्ये आहेत, परंतु आदामासारखी हवा नाही. आदामालाही माहिती होतं की ही पुरुषी आहे, स्त्री आहे, माझ्यापासून हिला निर्माण केलेलं आहे, परंतु ती त्याच्यासारखी नाही हे त्याला कळालेलं होतं. परंतु ती त्याच्याकरता बनवलेली आहे हे मात्र त्याच्या ध्यानात आलं होतं आणि दोघांमधलं जे एकत्व आहे ते त्यानं ओळखलं होतं आणि म्हणून आदाम काय म्हणत आहे की ही माझ्या हाडाचे हाड आणि माझ्या मांसातील मांस आहे. परमेश्वरानं काय केलं माहिती का? परमेश्वरानं आदामाची अपूर्णता या स्त्रीच्या माध्यमातून पूर्ण केली होती. देवानं जे बघितलं होतं ना की याला अजूनपर्यंत कोणी सहकारी नाही आणि तो सहकारी परमेश्वरानं स्त्रीच्या रूपामध्ये तयार केलं होतं.
आणि ती हवा त्याच्याकडे परमेश्वरानं आणले होते. आणि या दोघांना आता एकत्र राहायचं होतं. परमेश्वरानं या आदामासाठी त्याच्या बरोबरीची त्याला मदतनीस अशी स्त्री निर्माण केली होती. फासळीतून निर्माण करण्याचं कारण काय माहितीये? आपण अनेक संदेशामध्ये ऐकलेलं आहे. काय कारण आहे? स्त्रीला का फासळीतून निर्माण केलं? सोपं आहे कारण. हृदयाच्या जवळ असते. ओके, अजून डोक्याच्या भागातून स्त्रीची निर्मिती केली नाही, कारण स्त्रीनं पुरुषाच्या डोक्यावर बसू नये म्हणून. आलं का लक्षात? पायापासून स्त्रीची निर्मिती केली नाही, कारण पुरुषानं स्त्रीला पायदळी तुडवू नये म्हणून. का? त्याच्या पाठीमागे फार मोठा अर्थ आहे. फासळीतून निर्माण केली याचा अर्थ स्त्रीला परमेश्वरानं पुरुषाच्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे. हे लक्षात घ्या. वचन तसं सांगतं. परमेश्वरानं स्त्रियांना बरोबरीचा दर्जा दिलेला आहे, पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा आहे. योग्य मदतनीस असं स्त्रीला केलेलं आहे, त्याच्या योग्यतेचा, त्याच्यासाठी त्याला अनुरूप असं. जरी लैंगिक दृष्ट्या दोघं वेगळे आहेत तरी देखील ते एक समान आहेत, एका पातळीवरती आहेत. आणि म्हणून कधीच कोणत्याही पुरुषानं आपल्या पत्नीला, कोणत्याही पतीनं आपल्या पत्नीला पायदळी तुडवू नये, हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. स्त्रीची निर्मिती याच्यासाठीच परमेश्वरानं फासळीपासून केलेली आहे. तो म्हणतो, ही आता मात्र ही माझ्या हाडाचे हाड आणि माझ्या मांसाचे मांस आहे. हाडांची काय वैशिष्ट्य आहेत? हाडं आपल्या शरीराला आकार देतात, आपल्या शरीराला आधार देतात. आमच्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहेत, उदाहरणार्थ हार्ट आहे, फुफ्फुस आहे, त्या ऑर्गन्सला, त्या अवयवांना हे हाडं काय करतात? प्रोटेक्शन देतात, संरक्षण करतात. अजून काय आपल्या हाडांचं वैशिष्ट्य आहे? हाडं टिकाऊ आहेत, मजबूत आहेत. लक्षात घ्या, आम्ही ज्यावेळेस हडपसरला जातो ना, त्यावेळेस फार पूर्वी, कधीतरी 5-10 वर्षापूर्वी एखादे अंकल निवर्तले असतील, आणि त्या अंकलांची पत्नी, त्या आंटी 5-10 वर्षानंतर जर समजा गेल्या, तर घरातले लोक काय म्हणतात? नाही नाही, ते आमचे वडील, आमचे पप्पा ज्या कबरीमध्ये आहेत त्याच कबरीमध्ये आमच्या आईला देखील ठेवायचं. आणि मग आपण तिकडं जातो, तिथली प्रोसेस कंप्लीट करतो, आणि खोदताना आपल्याला त्यांच्या हाडं, अंकलांच्या हाडं लागतात, है की नाही? अंकलांचे हाडं आपल्याला त्या कबरेमध्ये लागतात. आणि मग आपण आश्चर्य करतो, अरे बापरे, 10 वर्ष झाले अजून हाडं आहेत त्याच्यामध्ये. हाडं असतातच. हाडांचं टिकाऊपणा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि मग आपण त्या आंटींना देखील त्या कबरेमध्ये सोडतो. हाडं इतकी मजबूत आहेत प्रियानो. हाडांचं हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आदामानं म्हटलेलं आहे की ही माझ्या हाडाचं हाड आहे. ह्याचा अर्थ काय आहे? की पत्नीनं आणि पतीनं तितकं एकरूप व्हायचं आहे, तितकं एक जीव व्हायचं आहे, हे लक्षात असू द्या. कारण वैवाहिक जीवनाचा जो बेस आहे ना, तो एकरूपतेवर, एकत्वावर, विश्वासावर आधारलेला आहे. मगाशी मी म्हटलं होतं की आपल्यामध्ये किती कपल्स आहेत. आता सगळे उभे राहा. जे कपल आहेत ते उभे राहा. कोण कोण आहे? उभे राहा. कुणापासून सुरुवात करूयात? जोसेफ पासून आपण सुरुवात करू. जोसेफ पासून आपण सुरुवात करू. जोसेफनं त्याच्या पत्नीचं नाव घ्यायचंय आणि त्यानं म्हणायचंय की तू माझ्या हाडाचं हाड आणि माझ्या मांसाचं मांस आहे. आमेन. बसा पुढं. नाही नाही, बाकीच्यांनी उभं राहायचंय, त्यांनी बसायचंय फक्त. येस. हो हो हो, नाही येणार, मी तिकडं पण येणार आहे. येस अंकल. बायकोचं नाव घ्यायचंय तुमच्या. म्हणा त्यांना. इथं आहेत का त्या? खाली आहे? कुठे आहेत? घरी आहेत. बोला. असू द्या, बोला.
माझ्या हाडाचे हाड, माझ्या मांसाचे मांस आहे. एक आहे. आमेन. अंकल बोला, पाठीमागेत बघा. आमेन. अंकल आणि मांसाचे मांस. अरे वा वा, व्हेरी गुड. बसा. आमेन. इकडे. अरे लाजायचं नाही, मोठ्यानं बोला. आपल्या बायकोचं नाव घ्यायला काय लाजायचंय? मी पण बोलणार आहे, ती इथं नाहीये परंतु मी पण बोलणार आहे. हा, नाही नाही, बोलायचंय, बोला, चला. यही मौका है, फिर से नहीं मिलेगा ये चान्स. हा, बायकोचं नाव घ्यायचंय, आपल्या बायकोचं नाव घ्यायचं, दुसऱ्यांच्या बायकोचं नाव घेऊ नका. अरे बापरे, घरी जाऊन एक तर मला शिवाय बसतील, पाळक साहेबांनी हे काय केलंय, आणि दुसरं तुमची काय खैर नाही. मग तिकडं 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 बघून त्याच्यातच खरं प्रेम असतं. या तुम्ही वरती या. हा, येस. ते जाणार नाही लांब कुठे, तुम्ही त्यांना तसं दाखवून द्या. ओके ओके ओके, ठीक आहे. माझी मिसेस तिकडे घरी आत्ता, आणि आता ती निघाली असेल चर्चला. माझ्या बायकोचं नाव आहे सुफला. आज मी तिच्यासाठी हे म्हणत आहे. माझ्या लग्नाला 28 वर्ष झाले. सुफला, तू माझ्या हाडाचं हाड आणि माझ्या मांसाचं मांस आहे. मी लेलीडरला विनंती करतो, त्यांची मिसेस आज इथे नाहीये, त्या तिकडे आहेत घरी. आमेन. आपण सगळेजण टाळ्या वाजवूयात. परमेश्वरानं इतक्या छान चांगल्या रीतीनं आपल्या प्रत्येकाकरता, सगळ्या पुरुषांसाठी ही योजना केली, प्रत्येक स्त्रीसाठी ही योजना केलेली आहे. आणि जी वचनं आम्ही देवासमोर दिलेली आहेत ती वचनं आम्ही पाळणं फार महत्वाचं आहे. आदाम म्हणत आहे की तू आता ही माझ्या हाडाचं हाड आणि माझ्या मांसाचं मांस आहे. त्या आदामाला हे कळालं होतं की आमच्या दोघांच्या एकत्र येण्याचं त्यांचं जे महत्व आहे ते त्या आदामाला कळालेलं होतं. आणि म्हणून एफेसकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्यातल्या 28, 29 आणि 30 या वचनामध्ये काय म्हटलंय बघा. या गोष्टीचा संदर्भ आपल्याला तिथं आढळतो. तिथं काय म्हटलंय, त्याचप्रमाणे नवऱ्यांनीही जशी आपल्या शरीरांवर तशी आपापल्या बायकोवर प्रीती केली पाहिजे. जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. तर कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही तर तो त्याला पोसतो व त्याचा प्रतिपाळ करतो. त्याप्रमाणे ख्रिस्त ही मंडळीचे करतो, त्याप्रमाणे तो करतो, कारण आम्ही त्याच्या शरीराचे अवयव, त्याच्या मांसाचे व त्याच्या हाडांचे आहोत. संत पाऊल यांनी हा कुठला संदर्भ दिला आहे? उत्पत्तीचा संदर्भ दिलेला आहे. पुरुष कधीच आपल्या शरीराला त्रास देत नाहीत. किती पुरुष आहेत की जे स्वतःच्या शरीराला त्रास देतात. आम्हाला कितीही त्रास झाला, भर उन्हाळ्यामध्ये किती जण बिना चपलेचे आणि बिना बुटाचे चालतात? कोणी नाही चालत, एकही पुरुष नाही चालत. पाऊस पडतोय धो-धो, परंतु काही हरकत नाही, आम्ही पावसामध्ये तसंच भिजत जाऊ, कामाला घरी येऊ, तसंच करू. किती थंडी पडलेली आहे, स्वेटर वापरणार नाही, मफलर वापरणार नाही, कानटोपी वापरणार नाही, असं किती पुरुष करतात? कोणी करत नाही. प्रत्येक जण आपापल्या शरीराला जपतो. प्रत्येक जण आपापल्या शरीराला जपतो. प्रत्येक पुरुष आपापल्या शरीराला जपतो. आणि म्हणून संत पाऊल या ठिकाणी काय म्हणतात माहितीये का, की आम्ही आमच्या शरीराची जर इतकी काळजी घेतो पुरुष म्हणून, आम्ही जर आमच्या शरीराची एवढी काळजी घेतो, तर तशाच प्रकारची काळजी आम्हाला जी पत्नी परमेश्वरानं दिलेली आहे त्या पत्नीची देखील आम्ही घेतली पाहिजे. हे प्रत्येक पुरुषाची नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक पुरुषाची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही आमच्या शरीराला कधीच हे होऊ देत नाही, त्रास होऊ देत नाही. आमचं शरीर आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो, खूप जपतो, होईल तितकं जपतो. कधी आम्ही आपल्याला असं वाटलं म्हणून आपण ब्लेड मारून घेतो का शरीराला? कोण आहे इथं? कुणीच करत नाही. जखमा करून घेतो का? कुणी करून घेत नाही. अहो, पुरुष म्हणून जर आम्ही आमच्या शरीराला एवढं जपतो
तर आमच्या पत्नीला देखील जपणं हे प्रत्येक पतीचं कर्तव्य आहे. पुढे 24वे वचन जे फार महत्वाचं होतं वचन, तिथं काय म्हटलेलं आहे, प्रारंभ किंवा उत्पत्तीचा ग्रंथ 2 अध्याय आणि 24वे वचन. यामुळे पुरुष आपल्या बापाला व आपल्याला सोडून देईल व आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. आदामाच्या मुखामध्ये अगोदरची वाक्य आहेत. तो म्हणतो की ही माझ्या हाडाचं हाड आणि माझ्या मांसाचं मांस आहे आणि हिला पुरुषी म्हणावे कारण ही पुरुषातून घेतली आहे. त्याच्यानंतरचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की यामुळे पुरुष आपल्या बापाला व आपल्या आईला सोडून देईल व आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकत्र होतील किंवा एक देह होतील. ती दोघे एक देह होतील. परमेश्वरानं वैवाहिक मानवी संबंध स्थापन केल्याचं आपण पाहिलेलं आहे. परमेश्वरानं ही विवाह संस्था अस्तित्वात आणलेली आहे. परंतु या विवाहाच्या द्वारे या संबंधित जोडप्यानं एकत्र आल्यानंतर त्यांची कौटुंबिक जबाबदारी विसरायची नाही, हे देखील त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र येतात, त्यांचा विवाह होतो आणि तेच नंतर काय म्हणतात, पवित्र शास्त्र काय सांगतंय, यास्तव पुरुष आपल्या बायकोला सोडून देईल आणि आपल्या आई वडिलांना सोडून देईल आणि आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. या वचनाचा अर्थ प्रियानो आमच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. आम्ही अनेक वेळा वचनांना आमच्या सोयीनुसार घेतो. परमेश्वराने विवाह संस्था अस्तित्वात आणली, आदाम आणि हवेला एकत्र केलं, त्यांना एकत्र आणलेलं आहे आणि त्यानुसार आणि त्याप्रमाणे आजपर्यंत 2026 सालापर्यंत ही पवित्र विवाह संस्था चालत आलेली आहे. याचा संस्थापक तुमचा आणि माझा देव आहे. परंतु याच्यामध्ये त्या लग्न झालेल्या स्त्री पुरुषानं वेगळं निघून जाणं किंवा त्यांनी आई वडिलांना बाहेर घालवणं हा त्याचा अर्थ मुळीच नाही. जरी ते एक देह आहेत, त्या एक देह होण्याला वेगवेगळे पैलू आहेत. त्या एक देह होण्याला वेगवेगळे अँगल आहेत. ज्यावेळेस नवीन लग्न होतं त्यावेळेस त्या लग्नाच्या माध्यमातून त्या दोघांकडूनही ही अपेक्षा असते की पुरुषानं किंवा त्या पतीनं आपल्या पत्नीच्या घरच्यांचा सन्मान करायचा आहे, आपल्या सासू सासऱ्यांचा सन्मान करायचा आहे, आपली मेहुणी असेल, मेहुणा असेल, इतर नातेवाईक आहेत त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याच वेळी घरात नवीन आलेल्या सुनेनं आपल्या पतीचा तर सन्मान करायचाच आहे, परंतु पती बरोबर त्याचे वडील आहेत, आई आहे, घरातील त्याची बहीण आहे, या सगळ्या लोकांचा सन्मान करायचा हे लक्षात असू द्या. लग्न झालं म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्या आई वडिलांच्या प्रती संपतात असं नाही, उलट तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात. परमेश्वरानं ज्यावेळेस एकत्र आणलेलं आहे त्या पाठीमागे अर्थ आहे. देव ज्यावेळेस एका स्त्रीला आणि पुरुषाला एकत्र आणतो त्याच्या पाठीमागे अर्थ आहे. त्यातला पहिला महत्वाचा अर्थ की तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, ही आज्ञा दिलेली आहे परमेश्वरानं. लग्न झालं म्हणजे वेगळं निघायचं, लग्न झालं म्हणजे आईवडिलांना बाहेर काढायचं असा त्याचा अर्थ होत नाही. एक देह होतील म्हणजे बाहेर पडायचं घरातून हा त्याचा अर्थ नाही. एक देह होणं म्हणजे एकमेकांचा सन्मान करणं, नातेवाईकांचा सन्मान करणं. लक्षात घ्या, बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, एखादी सून घरामध्ये येते आणि मग तिला घरातले इतर नातेवाईक टोचायला लागतात. आता ही मी सत्यता सांगतो, ही वैश्विक सत्यता आहे, ही वैश्विक सत्यता आहे. ती स्त्री नवीन घरामध्ये आलेली जर कधी एखादं काम करत नसेल किंवा कुठं जॉबला जात नसेल, परंतु तिची जबाबदारी काय आहे माहिती आहे, घरातील सर्व कामकाज करणं आणि जे घरातले लोक नोकरी करतात त्यांची काळजी घेणं, ते कामाला जात असताना त्यांना सगळं सकाळचं वातावरण योग्य रीतीनं तयार करून देणं, कामावरून आल्यानंतर आपण कमीत कमी थंड पाण्याचा एखादा प्याला विचारू शकतो का? जे आपल्या घरातले आहेत, कामावरून थकून भागून आल्यानंतर आलेल्या त्या व्यक्तीला आपण एखादा थंड पाण्याचा प्याला देऊ शकतो का? जरूर द्या, करून पहा. जे लोक आपल्या कुटुंबातील कष्ट करण्याकरता बाहेर पडतात आणि आपण घरामध्ये आहोत, तर आपलं हे नैतिक कर्तव्य आहे की ते कष्ट करणाऱ्या आपल्याच लोकांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांच्यासाठी आपण काम घरामध्ये राहून केलं पाहिजे. आता ह्याचं दुसरा अँगल सांगतो मी. जे लोक कष्ट करतात, जे बाहेर जातात,
त्यांनी घरात असणाऱ्या लोकांना कधीच हे म्हणू नये की तुला काय होतंय, तू तर घरातच असतेस, आम्ही किती कष्ट करतो, आम्हाला किती उन्हात आणत फिरावं लागतं, हे देखील म्हणायचं नाही. कारण घरामध्ये जे कष्ट केले जातात ते देखील बाहेर कष्ट करण्याच्या इक्वल असतात. त्या स्त्रीला विचारून पहा. सकाळी उठल्यानंतर प्रत्येकासाठी चहा करणं, नाश्ता करणं, आंघोळीचं पाणी ठेवणं, भांडे घासणं, धुणं, पाणी भरणं, झाडून घेणं, डस्टिंग करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्या स्त्रीचे देखील 4-5 तास निघून गेलेले असतात. आणि म्हणून त्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रीला देखील बाहेरून कष्ट करून येणाऱ्या लोकांनी हे म्हणू नये की तू कुठं कष्ट करायला बाहेर जातेस. हा देखील त्याच्यामध्ये अँगल आहे. हे पण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टींचा समन्वय आम्हाला साधता आला पाहिजे. कधी एकमेकांचा आदर करून, एकमेकांचा सन्मान करून, घरामध्ये असणाऱ्या लोकांनी जे आमच्या घरासाठी काम करतात, काबाड कष्ट करतात, पैसा कमवतात, त्यांची कदर केलीच पाहिजे. त्यांना वेळेवर डबा भरून द्या, त्यांना वेळेवर त्यांची पाण्याची बॉटल द्या, आल्यानंतर त्यांना हातपाय धुण्याकरता पाणी द्या, त्यांची काळजी घ्या, वेळेवर जेवण वाढा, आदबीनं कधीतरी चौकशी करा. आजचा दिवस कसा होता? ज्यावेळेस पुरुष कष्ट करून घरी येतो ना, तो बाहेर काय झालेलं असतं ते कदाचित घरच्यांना सांगत नाही. हे लक्षात घ्या. बाहेर किती त्याचा अपमान झालेला असतो, किती वेळा त्याला कष्ट करावे लागले असताना किती त्याला दुःख सोसावं लागलेलं असतं. हे पुरुष आपल्या पत्नीजवळ रडून सांगत नाही. पत्नीचं हे कर्तव्य आहे की आपला पती घरी आल्यानंतर त्याला विचारावं, का हो आजचा दिवस कसा होता? हसत मुखानं आपल्या पतीला सामोरं जा. दारामध्ये ज्या स्त्रिया घरी आहेत, छान तयार व्हा. आपल्याला माहिती ना आपला नवरा कधी येणार आहे घरी. छान तयार व्हा, दारामध्ये त्याची वाट पाहत उभ्या राहा, चेहऱ्यावरती स्माईल आणा आणि हे करून बघा एकदा. हे करून पहा. ह्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये झालेले बदल तुम्हाला कळतील. त्या पतीला काही नको असतं. घरी गेल्यानंतर ना आपल्या बायकोनं विचारावं, हे तू कसा आहेस रे बाबा? आज फार कष्ट झालेत का? फार काम होतं का आज? हे विचारावं. अहो, नवऱ्यानं सुद्धा विचारावं बायकोला. काय हरकत आहे बायकोला विचारलं तर? दोघंही कष्ट करतात, दोघंही बाहेर पडतात, दोघांनी एकमेकांना विचारा ना, काय का आज कसा होता तुझा दिवस? आज काय झालं? विचारा, जरूर विचारा. यालाच एकमेकांची काळजी घेणं म्हणतात. यालाच एकमेकांवरचं प्रेम म्हणतात. याला वयाचं बंधन नाहीये. याला वयाचं बंधन नाहीये. आम्ही एकमेकांनी शब्दांनी एकमेकांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. या गोष्टी हल्ली हरवत चाललेल्या आहेत, संसारामधून हरवत चाललेल्या आहेत. मी पुरुषांना प्रश्न विचारतो, एक हात वरती करू नका, उत्तरही देऊ नका, पण तरी मला विचारायचं, किती जण, जर खरंच तुम्ही घरामध्ये काम करत असाल तर तुमच्या अंतःकरणाला ते गोष्टी ठाऊक असतील, किती जण सकाळी उठल्यानंतर झाडून घेतात? किती जण लॅट्रिन स्वच्छ करतात? किती जण चहा करतात? किती जण स्वयंपाक करतात? किती जण भांडी घासतात, धुणे धुतात? हे जर आपण करत असाल तर मी देवाला धन्यवाद देतो. हे आम्ही केलं पाहिजे. आज इथे उभं राहून मी हे का सांगतो माहितीये? कारण इतरांना ज्ञान देण्याआधी त्या सांगणाऱ्यानं स्वतः त्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे लक्षात असू द्या. प्रत्येक पुरुषाचं एक कर्तव्य आहे. प्रत्येक गोष्ट बायकोनच करावी का? तिनंच चहा करायचा का? तिनंच चपात्या लाटायच्या का? तिनंच स्वयंपाक करायचा का? कधीतरी आम्हाला पण करता यायला पाहिजे. ही जिज्ञासा, ही उत्सुकता, ही इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये का नाहीये? अरे चुकेल कधीतरी, एखाद्या वेळेस चुका होतील. वरण भात केला, मीठ जास्ती पडल किंवा आळणी होईल, करा ना एकदा बायकोसाठी करा. झाडून घ्या, चहा करा. चहात साखर कदाचित कमी पडेल किंवा खूप गोडही चहा होईल, होऊ द्यात,
पण तो प्रेमानं केलेला असेल. आपल्या बायकोला ती थकून आली ना, तिच्यासमोर पाण्याचा ग्लास प्रेझेंट करा, तिच्यासाठी चहा कपात ओतून आणा आणि मग बघा तिच्या चेहऱ्यावरचं हास्य. बायकोला काही नको असतं, याच्या पलीकडं काहीच नको असतं. ह्या गोष्टीच संसार वाढवत असतो. तू असंच केलं आणि तू तसंच केलं, याला काही अर्थ नाहीये, काही अर्थ नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करत नाही. बायकोकडं नेहमी आम्ही खालच्या दर्जानं पाहतो. तिचंच हे काम आहे, हे तिनंच करायचंय. ही मानसिकता अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून परमेश्वरानं ज्यावेळेस ही विवाह संस्था अस्तित्वात आणली, त्यावेळेस त्यानं निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये 12व्या वचनामध्ये आम्हाला आज्ञा दिलेली आहे. काय आज्ञा दिली? की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख. तुम्ही फक्त दोघांनी एकमेकांकडे बघायचं नाही, एकमेकांचीच काळजी घ्यायची नाही, तर तुमच्या इतर नातेवाईकांची देखील काळजी घ्यायची आहे. विवाह म्हणजे काय? लग्न म्हणजे काय आहे? दोघांनी एकरूप व्हायचं आहे, एक देह व्हायचा आहे. दोघांनी एकमेकांच्या शरीराचा, दोघांनीही एकमेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हायचा आहे, म्हणजे लग्न आहे. आणि इथे कोणत्याही प्रकारे घटस्फोटाला वाव नाही. लक्षात घ्या, या एकरूपतेमध्ये, या एकत्वामध्ये घटस्फोटाला परमेश्वरानं वाव दिलेला नाही किंवा ते सांगितलेलंही नाही. तुमचं पटलं नाही तर विभक्त व्हा, आहे का सांगितलेलं? दाखवून द्या मला. नाही. देव ज्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या योजनेप्रमाणे एकत्र आणतो, त्यावेळेस आम्ही पुरुष म्हणून आणि स्त्रीनं पत्नी म्हणून एकत्र राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. एक देह होणं म्हणजे काय? संपूर्ण, परिपूर्ण होणं. द्राक्षाचं घड बघितलं आपण. द्राक्षाचं घड, वेगवेगळे द्राक्ष त्याला लागलेले असतात, परंतु ते सगळे द्राक्ष मिळून एक घड तयार होतो. एक देह होणं म्हणजे काय आहे? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तीन आम्हाला वेगळे दिसतात, परंतु तिघही एकच आहेत. एक देह म्हणजे ऐक्य, एकत्व. पिता, पुत्र, पवित्र आत्मा आम्हाला जरी वेगवेगळे दिसत असले तरी ते एकत्रच आहेत. एक देह होणं म्हणजे काय? स्त्रीनं आणि पुरुषानं वैवाहिक बंधनामध्ये एकत्र बांधलं जाणं म्हणजे एक देह होणं होय. एक देह होणं म्हणजे काय? तर स्त्री आणि पुरुषांच्या शारीरिक मिलनातून लेकरांचा जन्म होणं म्हणजे एक देह होय. आणि परमेश्वरानं या सगळ्या गोष्टींना कायद्याची आणि अधिकृतपणाची चौकट घालून दिलेली, हे फार महत्वाचं आहे. लग्न करायचं, लग्न म्हणजे परंपरा आहे, करायचंय म्हणून करायचंय हा त्याचा अर्थ नाही. परमेश्वराचा त्याच्या पाठीमागचा आदेश आणि उद्देश हा आहे की तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. कोणत्या अर्थानं? दोन्ही अर्थानं, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि शारीरिक दृष्टिकोनातून देखील बहुगुणित व्हा. लेकरं तुमची जन्माला येऊ द्या, हा देखील त्याच्या पाठीमागचा फार मोठा अर्थ आहे. परमेश्वरानं या पवित्र विवाह संस्थेला आणि त्यातून जन्माला येणाऱ्या लेकरांना अधिकृतरित्या मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रियानो, परंतु ज्या वेळेस आम्ही पाहतो की एक देह होणं म्हणजे काय आहे, एक देह होणं हे कोणत्या बाबतीमध्ये अजून आम्हाला विपरीत अँगलमध्ये दिसतं. आम्ही बघूयात. 1 करिंथ 6वा अध्याय आणि 16वा वचन. 1 करिंथ 6वा अध्याय आणि 16वा वचन. तिथे काय म्हटलेलं आहे? जो कसबिणीशी जडला तो व ती एक शरीर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? कारण तो असे म्हणतो की ती दोघे एक देह होतील. काय म्हटलेलं इथं वचन? जो कसबिणीशी जडला तो व ती एक शरीर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? कारण तो असे म्हणतो की ती दोघे एक देह होतील. हे कुणी म्हटलेलं आहे? परमेश्वरानं आम्हाला उत्पत्तीमध्ये म्हटल्याचं पाहायला मिळतं. परमेश्वरानं सांगितलेलं आहे की ती दोघे एक देह होतील. आता त्या गोष्टीचा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्तानं वापरलेला आहे.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जो संदर्भ वापरला तोच संदर्भ संत पाऊल करिंथीतल्या मंडळीला सांगत असताना म्हणत आहेत, कारण तो असे म्हणतो की ती दोघे एक देह होतील. प्रियानो, लक्षात घ्या, स्त्री आणि पुरुष शरीरानं एकत्र आले की ते एक देह होणार हे निश्चित आहे. पण ते अधिकृत की अनधिकृत हे फार महत्वाचं आहे. स्त्री आणि पुरुष शारीरिक दृष्ट्या एकत्र आले की ते एक देह होणारच, पण त्याला कायद्याची आणि सामाजिकतेची चौकट आहे. त्या चौकटीमध्ये एकत्र आलेले आहेत, त्या चौकटीमध्ये एक देह झालेले आहेत की ती चौकट मोडून एक देह झालेले आहेत, ते अनधिकृतरित्या एक देह झालेले आहेत. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. एक देह होणं हे निश्चित आहे, पण कोणत्या विभागामध्ये एक देह होणार याला फार महत्व आहे. परमेश्वरानं आदाम आणि हवेला अधिकृतरित्या एकत्र आणलेलं आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जुन्या करारामधली काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. शमशोन माहिती आहे आपल्याला, प्रत्येकाला माहिती आहे. शमशोनाला स्त्रियांचं बेड होतं बरं का. तो दलिलेकडे गेलेला आहे, तो कसबिणीकडे देखील गेलेला आहे, परंतु तरी देखील शमशोनाचा उपयोग परमेश्वरानं करून घेतला. शमशोनाचा शेवट किती भयंकर झाला. शमशोनानं परमेश्वरानं घालून दिलेली मर्यादा पाळली होती का? नव्हती पाळली. ती चौकट नव्हती पाळली शमशोनानं. आम्हाला राजा दावीद पाहायला मिळतो, आपल्या गच्चीवरती, महालाच्या गच्चीवरती फिरत होता आणि बत्शेबेकडे त्याची नजर गेली. काय झालं? व्यभिचार केला, परमेश्वराची आखून दिलेली चौकट मोडली. हेरोद अंतिपास, प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये आपण येऊयात. काय केलं त्यानं? आपल्याच भावाच्या पत्नीशी त्यानं विवाह केल्याचं पाहायला मिळतं. आणि त्याच्या या कृत्यामुळं योहान, बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे, त्यानं त्याचा निषेध केला होता, स्पष्ट तोंडावर सांगितलं होतं. आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला काय मिळालं? शिरच्छेद. अत्यंत घृणास्पद गोष्टी आहेत या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर देखील या गोष्टी घडत होत्या का? हो, घडत होत्या. त्या घडत होत्या म्हणून तर संत पाऊल यांना करिंथीतल्या मंडळीला लिहावं लागलं. ते काय म्हणत आहेत? जो कसबिणीशी जडला तो आणि ती एकरूप झाले, एक देह झालेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर देखील या गोष्टी घडत आहेत. आज 2026 सालामध्ये आम्ही आमचं जीवन जगत आहोत. आज त्या गोष्टी थांबलेल्या आहेत का? नाही. आजही अनेक विवाहित स्त्री पुरुष त्यांचा संसार सोडून, लेकरं बाळ सोडून अनैतिकतेमध्ये गुंतलेले आहेत, विवाह बाह्य संबंधांमध्ये अडकलेले आहेत. ही देवाच्या दृष्टिकोनातून अनैतिकता आहे, पाप आहे. नीतिसूत्रे 5वा अध्याय काय म्हटलेलं तिथे बघा. नीतिसूत्रे याचा 5वा अध्याय आणि त्यातील 15 ते 20 वचन मी आपल्यासाठी वाचतो. नीतिसूत्रे 5वा अध्याय 15 ते 20. तू आपल्याच कुपातून पाणी पी, आपल्याच आडातून वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर व तुझे जलांचे प्रवाह रस्त्यामध्ये वाहावेत काय? ते तुझेच मात्र असोत, तुझ्याबरोबर दुसऱ्यांचे असे नसोत. तुझा झरा आशीर्वादित असो आणि तू आपल्या तरुणपणाच्या बायकोच्या ठाई हर्षित ऐस. आवडती हरिणी व सुरेख रानशेळी याप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त करोत आणि नित्य तू तिच्या प्रेमाने आनंदपूर्ण आहेस. तर माझ्या मुला, तू परस्त्रीकडून का मोहित व्हावे आणि परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कशाला करावे? किती स्पष्ट रीतीनं परमेश्वराने या ठिकाणी सांगितले. शल्मोनाचे हे अनुभव आहेत. आता हे बायबल आपण नाकारू शकतो का? नाही नाकारू शकत. पवित्र शास्त्रामध्ये परखड इशारा दिलेला आहे. हा इशारा फक्त पुरुषांसाठी नाही, हा इशारा स्त्रियांसाठी देखील आहे. ज्याप्रमाणे नीतिसूत्रकार म्हणतो, तू आपल्याच कुपातून पाणी पी. आपल्याच कुपातून पाणी पी म्हणजे काय? जी विहीर, कूप म्हणजे विहीर. तू तुझ्याच विहिरीतलं पाणी पी. याचा अर्थ काय? की तू तुझ्या पत्नीशी एकरूप राहा, विश्वासू राहा. तिच्याशिवाय तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये दुसरी स्त्री नकोच, हा त्याचा अर्थ आहे. पुढे म्हटलेलं, आपल्या आडातून वाहते पाणी पी. जे तुला दिलेलं आहे तिच्याशी तू प्रामाणिक राहा आणि तिच्याच कडून तुला सर्व प्रकारचं सुख प्राप्त व्हावं असं होऊ दे.
पुढे काय म्हटलेलं आहे, तुझे झरे बाहेर व तुझे जलांचे प्रवाह रस्त्यांमध्ये वाहावेत काय. घरातल्या स्त्रियांसाठी हे फार महत्वाचं आहे. प्रियानो, स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी म्हणून आमचं जीवन जगत असताना दोघांनीही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत चालायचं. दोघांनीही एकमेकांच्या भावनिक शारीरिक गरजा पूर्ण करत चालायचं आहे. घरामध्ये असं कोणत्याही प्रकारचं वातावरण नको की जेणेकरून पुरुषाला बाहेर जावं लागेल किंवा स्त्रीला बाहेर जावं लागेल. आज मी फार स्पष्टरित्याने बोलत आहे. असं कोणत्याही प्रकारचं तुमच्यामध्ये किंवा एकंदरीतच मानव जातीमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद विवाद असे नसावेत की जेणेकरून पुरुषाला बाहेर आधार शोधावा लागेल, स्त्रीला बाहेर आधार शोधावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून नीती सुरकारानं हे सुंदर वचन दिलेले आहेत. आम्ही आमच्याच पार्टनरशी, जो देवानं आम्हाला दिलेला आहे, जी पत्नी आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे, जो पती आम्हाला परमेश्वराने दिलेला आहे, आम्ही त्यांच्याशीच एकरूप होणं आणि त्यांच्याशी विश्वासू असणं हे फार गरजेचं आहे आणि हे फार महत्वाचं आहे. एक देह होणं म्हणजे काय? ज्यावेळेस आम्ही परमेश्वरानं आखून दिलेली चौकट मोडतो आणि एक देह होतो, त्यावेळेस आम्ही पाप करतो. आता कसबीण, संत पाऊल यांनी सांगितल्याप्रमाणे ती जी कसबीण आहे ही कसबीण प्रतिकात्मक आहे. हे लक्षात घ्या. जो कसबिणीशी जडला तो व ती एक देह झाली किंवा ते एकरूप झाले. कदाचित त्या गोष्टी भौतिक जीवनामध्ये पहिल्या शतकामध्ये असतीलही, परंतु आज आम्ही फक्त कसबिणीकडे पाहणार नाही आहोत, परंतु तिच्या पाठीमागे अजून कोणत्या गोष्टी आहेत त्या देखील आम्हाला पाहायच्या आहेत. कसबीण आज आम्ही आमच्या आध्यात्मिक वाढी करता प्रतिकात्मक म्हणून घेणार आहोत, परंतु या कसबिणीच्या पाठीमागे असणारं प्रत्येक व्यसन, जो प्रत्येक पुरुष व्यसन करतो, त्या प्रत्येक व्यसनाशी तो पुरुष एक देह झालेला आहे. लक्षात घ्या. आमच्या जीवनामधली ज्या प्रकारची व्यसनं आहेत, त्या प्रत्येक व्यसनाच्या द्वारे आम्ही जर त्या व्यसनाला आहारी गेलो असू तर आम्ही त्या व्यसनाशी एक देह झालेलो आहोत. ज्या पुरुषांमध्ये फुशारकी आहे, बढाई मारण्याची ज्यांना सवय आहे, लक्षात घ्या, ते पुरुष त्या फुशारकीला एक देह झालेले आहेत, बढाईला एक देह झालेले आहेत. ज्या पुरुषांमध्ये, ज्या लोकांमध्ये हे फक्त पुरुषांशीच रिलेटेड नाही, प्रत्येकासाठी, ज्या प्रत्येकामध्ये भांडखोर प्रवृत्ती आहे, ज्या प्रत्येकामध्ये फूट पाडण्याची प्रवृत्ती आहे, ज्या प्रत्येकामध्ये सत्तेसाठी, पदासाठी स्पर्धा करण्याची प्रवृत्ती आहे, अरेरावीची भाषा आहे, सभासदांना, पालकांना, आजूबाजूच्या लोकांना अरेरावीने बोलण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे, असा प्रत्येक व्यक्ती त्या त्या गोष्टीशी एक देह झालेला आहे. हे लक्षात असू द्या. फक्त कसबीणच नाही, तर आमच्या जीवनामध्ये असणारं प्रत्येक पाप जे आम्ही रोज करत आहोत, त्या प्रत्येक पापाशी आम्ही एक देह झालेलो आहोत, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे. आम्ही फुशारकी मारत आहोत, तर आम्ही फुशारकीशी एक देह झालेलो आहोत. आम्ही सत्तेसाठी भांडत आहोत, आम्ही लोकांना अधवा तद्वा बोलत आहोत, तर आम्ही त्या मुखातून निघणाऱ्या अपशब्दांशी आमचा देह, आमचे विचार एक देह झालेले आहेत प्रियानो. आणि हे करत असताना आम्ही मात्र हे विसरून जातो की आमच्यावरती आमच्या ख्रिस्तानं किती प्रेम केलं. आम्ही विसरून गेलेलो असतो आमचं एक देह होणं, हे ख्रिस्ताशी एक देह होणं किती महत्वाचं आहे. हे आम्ही पूर्णपणे या पापांमध्ये असताना आम्ही विसरून गेलेलो असतो. आणि म्हणून संत पाऊल त्या मंडळीला पत्र लिहित असताना ते काय म्हणत आहेत, फार सुंदर रचना त्या ठिकाणी केलेली आहे. तिथं काय म्हटलेलं पहा, इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि त्यातील 31वे वचन. या कारणास्तव माणूस आपल्या बापाला व आईला सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. हे गुज मोठे आहे, परंतु मी ख्रिस्ताविषयी आणि मंडळीविषयी बोलतो. संत पाऊल आता पुढे जाऊन काय म्हणत आहेत, प्रभू येशू ख्रिस्तानं उत्पत्तीच्या ग्रंथातला संदर्भ घेतलेला आहे. ती दोघे एक देह होतील. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 19व्या अध्यायामध्ये आपण वाचलेला आहे. सूटपत्राविषयी प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेला असताना तो संदर्भ संत पाऊल यांनी इफिसतल्या मंडळीला पत्र लिहून सांगत असताना ते म्हणत आहेत की ती दोघे एक देह होतील. हे गुज फार मोठा आहे. कोणतं रहस्य मोठं आहे? संत पाऊल यांच्या दृष्टिकोनातून कोणतं गुज मोठं आहे? संत पाऊल यांच्या दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुषांचं एकत्र येणं,
पती पत्नीचं एकत्र येणं, त्यांचं एक देह होणं, हे गुज, हे रहस्य फार मोठं आहे. कारण स्त्री आणि पुरुषाचं एकत्र येणं ही कशाची प्रतिछाया आहे? तर ही मंडळी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं एकत्र येणं याची प्रतिछाया आहे. आमेन. स्त्री आणि पुरुषाचं एकत्र येणं हे प्रतिछाया मंडळी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं एकत्र येणं ह्याची प्रतिछाया आहे. हे ते गुज आहे जे संत पाऊल यांना सांगायचं आहे की हे गुज फार मोठा आहे. ती व तो एक देह होतील, ती व तो एक रूप होतील. परंतु हे सांगत असताना ते त्याला अध्यात्माची जोड देत आहेत, त्याला अध्यात्माची किनार ते देत आहेत. त्यांना काय म्हणायचं आहे? प्रभू संत पाऊल यांच्या म्हणण्यानुसार त्यांना काय म्हणायचं आहे की आदामाच्या हाडातून परमेश्वरानं स्त्रीची निर्मिती केलेली आहे. त्या स्त्रीला परमेश्वरानं आदामाकडे आणलेलं आहे. त्याचप्रमाणे परमेश्वरानं आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्या काल्वरीवरती नेलेला आहे. तिथं त्याला रक्तबंबाळ केलेला आहे आणि त्याच्या कुशीमध्ये जो भाला भोसकला गेलेला आहे, त्याच्या कुशीतून वाहणाऱ्या रक्ताच्या द्वारे मंडळीची निर्मिती परमेश्वरानं केलेली आहे. आम्ही कधी या गोष्टींचा विचार करतो का? आम्हाला कधी या गोष्टी आमच्या लक्षात येतात का की मंडळी कधी आणि कशी अस्तित्वात आलेली आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीतून वाहणाऱ्या रक्ताच्या द्वारे मंडळीची निर्मिती करण्यात आलेली आहे. जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो परमेश्वरानं आदामाच्या कुशीतून ती फासळी काढली आणि स्त्रीची निर्मिती केली आणि ती स्त्री परमेश्वर आदामाकडे घेऊन गेलेला आहे. आणि मंडळी म्हणून ज्यावेळेस आमची निर्मिती झाली, ही निर्मिती अशीच झालेली नाही प्रियांनो, ही निर्मिती अशीच झालेली नाही. त्या प्रत्येक वाहणाऱ्या रक्तातून आणि त्याच्या कुशीमधल्या त्या रक्ताच्या ओघातून आज मंडळीची निर्मिती झाली आहे. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो ना की हे परमेश्वरा, ही मंडळी तू तुझ्या रक्तानं खंडून घेतलेली मंडळी आहे. का आम्ही प्रार्थना करतो? या वाक्याचा अर्थ आम्हाला माहिती आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानं खंडून घेतलेली मंडळी म्हणजे काय? तर त्याच्या कुशीतून वाहणाऱ्या त्या रक्ताच्या द्वारे मंडळीची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग ही वधू कशी असली पाहिजे? ही वधू कशा रीतीने असायला पाहिजे? ही वधू सुरकती विरहित असली पाहिजे. या दोन्ही गोष्टींमधली जी शिकवण आहे ती फार महत्वाची आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये परमेश्वरानं स्त्री आणि पुरुष निर्माण केलं. स्त्री पुरुषासाठी आणि त्याच्या योग्यतेचा मदतगार म्हणून निर्माण केलेला आहे. प्रियांनो, आज मंडळी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रती आमची काय जबाबदारी आहे? आम्हाला आमची जबाबदारी कळालेली आहे का? एफिसकरास पत्र 1 अध्याय 22 आणि 23 या वचनामध्ये आमची जबाबदारी आम्हाला सांगितलेली. पहा तिथं काय म्हटलेलं आहे. एफिस 1, 22 आणि 23. आणि त्याने त्याच्या पायांखाली सर्व वस्तू अधीन केल्या आणि त्याला सर्वांवर मस्तक होण्यास दिले. तीच मंडळी त्याचे शरीर आहे. आज मंडळी म्हणून ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये एकत्र येतो त्यावेळेस आम्ही कोण आहोत? आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि तो तुमचा आणि माझा मस्तक आहे, जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याची परिपूर्ती आहे. प्रियानो, ज्याप्रमाणे परमेश्वरानं स्त्रीची निर्मिती केली, आदामाच्या जीवनातील पोकळी त्यानं भरून काढलेली आहे, त्याच परमेश्वरानं तुमची आणि माझी निर्मिती मंडळी म्हणून केलेली आहे. कुठं केली? त्या काल्वरीवरती केलेली आहे. त्या काल्वरीवरती केलेली आहे. कुठून निर्मिती केलेली आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीतून, त्याच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्तातून मंडळीची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून आज मंडळी म्हणून आमची देखील ही जबाबदारी आहे की आम्ही ख्रिस्ताशी एकरूप व्हायचं आहे. आम्ही ख्रिस्ताला आम्हाला एकरूप होऊन आम्हाला ती अपूर्णता पूर्ण करायची आहे. परमेश्वरानं 2 लोकांना अर्थात स्त्री आणि पुरुषांना एकत्र आणून विवाह संस्था निश्चितार्थानं स्थापन केली. परंतु या विवाह संस्थेचा जो अर्थ आहे, मूळ अर्थ आहे, तो अर्थ हाच आहे की मंडळीनं आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तानं एकत्र व्हावं. तो आमचा वर आहे. आम्ही ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल विचार करतो, एकटेपणाचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस तो आमचा बाप आहे, त्यावेळेस तो आमची आई आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस मंडळीमध्ये एकत्र येतो त्यावेळेस मात्र चर्चमध्ये एकत्र येतो त्यावेळेस आम्ही त्याचे वधू आहोत.
मग पुरुष असेल किंवा स्त्री असेल, आम्ही मंडळी म्हणून एकत्र आल्यानंतर आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहोत. आणि ती वधू सुरकुती विरहितच असली पाहिजे. ती वधू वचनांनी भरलेलीच असली पाहिजे. ती वधू पवित्र आत्म्यानं भरलेली असली पाहिजे. हे आम्हाला आजच्या या वचनातून आम्हाला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. प्रियानो, परमेश्वरानं स्त्रीची निर्मिती केली त्याप्रमाणे आज प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये हा विचार असला पाहिजे की माझी पत्नी ही माझ्या पायातील किंवा उंबरठ्यातली चप्पल नाही, मी तिला कसंही वागवेन. प्रत्येक पुरुषानं आपल्या स्त्रीचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. आपल्या स्त्रीला, आपल्या पत्नीला आपल्यासारखाच दर्जा देणं हे फार गरजेचं आहे. पुरुष हे निश्चित अर्थानं स्त्रियांच्या मानानं ताकदीनं उजवे आहेत, परंतु ती ताकद स्त्रियांवरती हात चालवण्याकरता नाही वापरायची. स्त्रियांवरती हात उचलण्याकरता ती ताकद वापरायची नाही कोणाही पुरुषानं. तर त्या स्त्रीचं, आपल्या पत्नीचं संरक्षण करण्याकरता परमेश्वरानं ही ताकद आपल्याला दिलेली आहे, हे भान आम्हाला असायला पाहिजे. अनेक पती, अनेक पुरुष ज्यावेळेस वेगवेगळी व्यसनं करतात, वेगवेगळ्या पापांमध्ये अडकलेले असतात. लक्षात घ्या, आज मला तुम्हाला सांगू द्या, जे कोणतं व्यसन आम्ही करतो त्या प्रत्येक व्यसनाचा, त्या प्रत्येक पापाचा दुष्परिणाम आमच्या पत्नीवरती होत असतो. त्या प्रत्येक व्यसनाचा, त्या प्रत्येक पापाचा परिणाम पत्नीवरती होत असतो आणि पर्यायानं कुटुंबावरती देखील होत असतो. हे आम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. एफेसकरास पत्र 5 अध्याय 28-29 प्रमाणे जे मी मगाशी सांगितलं की आम्ही आमच्या शरीराला कधीच दुखणं देत नाही. आम्ही आमच्या शरीरावरती घाव करून घेत नाही. आम्ही आमच्या शरीराला पुरुष म्हणून जर जपतो तर आम्ही पत्नीला देखील जपणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून वैवाहिक जीवनामध्ये आम्ही जर पती पत्नी म्हणून एकमेकांची काळजी घेणारे आहोत, आम्ही वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी म्हणून एकमेकांचा आदर करणारे आहोत, तर आम्ही मंडळी म्हणून ज्यावेळेस एकत्र येतो त्याच वेळेस आम्ही आमच्या तारणाऱ्या त्या वराचा आदर करणारे ठरतो. हे लक्षात असू द्या. पुरुषाचं दुःख हे स्त्रीचं दुःख असतं. पुरुषाचा अपमान हा स्त्रीचा अपमान असतो. पुरुषाचं गौरव हे देखील स्त्रीचं गौरव असतं. आणि म्हणून जो बोध करण्यात आलेला आहे पवित्र शास्त्राच्या माध्यमातून, आम्ही ज्याप्रमाणे पुरुष म्हणून जीवन व्यतीत करू त्याचा परिणाम किंवा त्याचा दुष्परिणाम आमच्या पत्नीवरती आणि आमच्या कुटुंबानं पर्यायानं होत राहणार आहे. हे आम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या सर्व चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही करू त्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींचा दुष्परिणाम आम्हाला भोगावा लागणार आहे. प्रियानो, परमेश्वरानं पती आणि पत्नी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आमचा वर आणि मंडळी म्हणजे आज जे आम्ही एकत्र जमलेलो आहोत, ह्यांचं नातं हे पती आणि पत्नीचंच का दिलं असावं, का सांगितलं असावं, बहीण भाऊ म्हणून का नाही म्हटलं? आज जे आम्ही जमलेलो आहोत आम्ही हे म्हणत नाही की तो आमचा भाऊ आहे असं म्हणतो का? पवित्र शास्त्र देखील तसं म्हणत नाही. पवित्र शास्त्रानं तो आमचं वर आहे हे वारंवार सिद्ध केलेलं आहे आणि तो पुन्हा येणार आहे. तो येणार आहे, न्यायाधीश म्हणून येणार आहे. तो त्याच्या मंडळीला, त्याच्या वधूला घेऊन जाण्याकरता येणार आहे. का? पवित्र शास्त्रानं प्रभू येशू ख्रिस्त आमचं वर आहे आणि आम्ही मंडळी म्हणून त्याची वधू आहोत हे का सांगितलेलं आहे? त्याचं फार मोठं कारण आहे आणि ते कारण म्हणजे विश्वासाचं कारण आहे. ज्याप्रमाणे भौतिक जीवनामध्ये स्त्रीनं आपल्या पतीशी विश्वासू राहायचं आहे, त्याचप्रमाणे आम्ही मंडळी म्हणून आमच्या वराशी विश्वासू राहायचं. हे लक्षात असू द्या. आमचा जो वर आहे, आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, त्याच्याशी आम्हाला विश्वासू राहायचं आहे. प्रियानो, पतीनं पत्नीशी विश्वासू तर राहायचं आहे. त्या आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तानं, आमच्या वरानं आमच्याशी विश्वासघात केल्याचं आपल्याला आठवतंय का? नाही. त्यानं त्याचा विश्वासूपणा सिद्ध केलाय 2000 वर्षापूर्वी. त्यानं त्याचा प्राण त्या वधस्तंभावरती देऊन तो आमच्याशी प्रामाणिक आहे, तो आमच्याशी विश्वासू आहे हे दाखवून दिलेलं आहे. आपला प्राण देऊन त्यानं मंडळीचं संरक्षण केलेलं आहे. आपल्या रक्तानं मंडळीला खंडून घेतलेलं आहे. आज मंडळी म्हणून आमची ती नैतिक जबाबदारी नाही का की आम्ही त्याच्याशी विश्वासू असलं पाहिजे? जर आम्ही पती पत्नी म्हणून एकमेकांशी विश्वासू राहू तर लक्षात घ्या, तरच आम्ही मंडळी म्हणून आमच्या वराशी विश्वासू राहणार आहोत. या वचनांच्या द्वारे
परमेश्वर आपल्या प्रत्येकास अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आज हे पवित्र वचन तू आम्हाला दिलीस आणि आज तू आम्हाला हे सांगितलंस की आम्ही विश्वासू आहोत का. प्रभू परमेश्वरा, भौतिक जीवन जगत असताना जे जोडीदार तू आम्हाला दिलेले आहेस त्या जोडीदारांशी आम्ही विश्वासू राहणं हे गरजेचं आहे. यासाठी आम्ही जर एकमेकांशी विश्वासू राहिलो तर मंडळी म्हणून आमच्या तारणाऱ्याशी आम्ही विश्वासू राहणार आहोत. आणि प्रभू, आम्हाला ते विश्वासू पण धारण करता यावं, आम्हाला ते एकत्व धारण करता यावं म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्हाला तू सहाय्य कर, तू आम्हाला चालव. ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तू ऐक बापा. आमेन.